हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिजित अँड वेलकम टू द आरंभ एज्युकेशनल अकॅडमी. तर आपण शिकत आहोत इयत्ता 10वीचा सायन्सचा पार्ट 2चा सेकंड चॅप्टर, दॅट इज नथिंग बट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टर शिकत आहोत. ओके, तर याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की फूड कंपोनंटबद्दल, कुठल्या प्रकारचे फूड कंपोनंट असतात, किती प्रकारचे फूड कंपोनंट असतात. तर बेसिकली देर आर 2 टाईप ऑफ फूड कंपोनंट. ठीक आहे, थोडंसं आपण रिकॅप घेऊया गाईज. मॅक्रोन्यूट्रियंट आणि दुसरं कुठलं असतं बेटा? मायक्रोन्यूट्रियंट. तर मॅक्रोन्यूट्रियंट का म्हणतो? कारण ते जास्ती प्रमाणामध्ये खातो, आपल्या बॉडीला जास्ती रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण त्याला म्हणतो मॅक्रोन्यूट्रियंट. आणि जे न्यूट्रियंट आपल्या बॉडीला कमी प्रमाणामध्ये रिक्वायर्ड असतात त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोन्यूट्रियंट. तर मॅक्रोन्यूट्रियंट कोणते कोणते आहेत बेटा? कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे बेटा? प्रोटीन आहे, आणि त्याच्यानंतर तिसरं काय बेटा? लिपिड्स आहेत किंवा फॅट म्हणू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. आणि मायक्रोन्यूट्रियंटमध्ये काय आहेत बेटा? व्हायटामिन्स आहेत, आणि त्याच्यानंतर काय आहे बेटा? मिनरल्स. ओके, तर आपण मॅक्रोन्यूट्रियंटबद्दल लास्ट लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये बघितलेलो आहोत. आता आपण रिव्हिजनमध्ये थोडंसं तेवढं डिटेलमध्ये बघणार नाही आहे. जर तुम्हाला मॅक्रोन्यूट्रियंटबद्दल इन डिटेल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही लेक्चर नंबर 1 बघा गाईज. ओके, तर आता आपण थोडंसं वरतीच बघणार आहोत. काय? मॅक्रोन्यूट्रियंट, कारण आपल्याला लिंक भेटली पाहिजे. ओके, ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तीन प्रकारचे मॅक्रोन्यूट्रियंट आहेत: कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. तर कार्बोहायड्रेटचा पहिला पॉईंट आहे की कार्बोहायड्रेट आपल्याला कुठून भेटतं, म्हणजेच काय की सोर्सेस बघितलेलं होतं. तर सोर्सेस काय आहेत कार्बोहायड्रेटचे? फ्रूट आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्याच्यानंतर मिल्क आहे, त्याच्यानंतर जॅगरी आहे, शुगर केन आहे, सिरस आहे, सिरसमध्ये ज्वारी, बाजरा, त्याच्यानंतर रागी, व्हीट, राईस, त्याच्यानंतर जे काही पोटॅटो, टोमॅटो, स्वीट पोटॅटो, याच्यापासून आपल्याला काय भेटतं? कार्बोहायड्रेट भेटतं. तर सोर्सेस हा पहिला पॉईंट आहे त्याच्यातला. सेकंड पॉईंट काय आहे बेटा? तर कार्बोहायड्रेट 1 ग्रामपासून किती भेटतं बेटा? 1 ग्राम कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर आपल्याला किती एनर्जी भेटते? तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती? 1 ग्राम ऑफ द कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. थर्ड पॉईंट आहे आफ्टर डायजेशन. आता कार्बोहायड्रेट काय? फूड कंपोनंट आहे, म्हणजेच आपण खातो, आणि जे पण आपण खातो त्याचं काय होतं बेटा? डायजेशन होतं, म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन होतं. तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं बेटा? तर कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन आफ्टर डायजेशन कशामध्ये होतं? तर ग्लुकोजमध्ये होतं. कशामध्ये होतं? ग्लुकोजमध्ये. आता बेटा कधी कधी काय होतं की आपण खूप सारं फूड खातो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त होतं. आता एक्स्ट्रा जर आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट झालं तर ते मग काय होणार त्याचं? तर बेसिकली जर आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट झालं तर ते कुठं स्टोअर होतं बेटा? लिव्हर. कुठं बेटा? लिव्हर. आणि दुसरीकडे कुठं स्टोअर होतं बेटा? मसलमध्ये. कुठं बेटा? लिव्हर आणि मसलमध्ये स्टोअर होतं. कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं? ग्लायकोजनच्या. कशाच्या बेटा? ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. तर लक्षात ठेवायचं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की काय? तर एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर्ड इन डॅश डॅश डॅश. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लिव्हर आणि मसल, अँड इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश डॅश. तर ग्लायकोजन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपण प्रोटीन बद्दल बघूया गाईज. तर अगेन सेम टाइप ऑफ पॉइंट वी हैव टू सी.
तर प्रोटीन, तर आता प्रोटीन कशापासून भेटतं आपल्याला, तर व्हेजमध्ये पल्सेसपासून काय भेटतं बेटा, प्रोटीन भेटतं. आणि नॉनव्हेजमध्ये काय की पोर्क झालं, चिकन झालं, मटन झालं, याच्यापासून काय भेटतं आपल्याला, प्रोटीन भेटतं. याचा अर्थ असा आहे का जे पण कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन नसतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जे काही सिरियल्स वगैरे आहेत, मिल्क आहे, त्याच्यानंतर जॅगरी आहे, त्याच्यानंतर शुगरकेन आहे, त्याच्यानंतर पोटॅटो आहे, टोमॅटो आहे, स्वीट पोटॅटो, याच्यापासून मध्ये प्रोटीन नसतं. कसं तर बेटा याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं, पण त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये काय असतं, कार्बोहायड्रेट असतं. म्हणून आपण त्याला काय म्हणलेलं आहे, सोर्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट. आणि याच्यामध्ये म्हणजेच काय की पोर्क, चिकन, मटन आणि पल्सेस याच्यामध्ये काय असतं, जास्तीत जास्त प्रोटीन असतं. म्हणून आपल्याला सोर्सेस ऑफ द प्रोटीन म्हणलेलं आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं बेटा की जे काही नॉनव्हेज असतं त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतो, कारण त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन भेटतं. ओके, ठीक आहे. तर सेकंड पॉईंट आहे की आफ्टर डायजेशन किंवा लाईक 1 ग्राम ऑफ द प्रोटीन खाल्ल्यानंतर किती एनर्जी भेटते, तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. ओके. त्याच्यानंतर आहे की आफ्टर डायजेशन, आता जसं आपण कार्बोहायड्रेट करतो आणि त्याचं डायजेशन होतं, तसंच प्रोटीनचं सुद्धा काय होतं बेटा, डायजेशन होतं. तर आफ्टर डायजेशन प्रोटीनचं सुद्धा कशामध्ये कन्वर्ट होतं बेटा, अमायनो ॲसिडमध्ये होतं. कशामध्ये होतं, अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडमध्ये होतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ऑफ द प्रोटीन जर झालं तर काय होतं बेटा, हे कुठं स्टोअर होतं का, तर हे कुठंच स्टोअर होत नाही आपल्या बॉडीमध्ये. जर प्रोटीन एक्स्ट्रा झालं तर काय होतं, तर त्याचं कन्व्हर्जन होतं अमोनियामध्ये आणि ते आपल्या सुसू थ्रू इलिमिनेट केलं जातं. तर लक्षात ठेवायचं, जर आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रोटीन झालं तर ते सुसू थ्रू काय होतं बेटा, इलिमिनेट होतं. जर आपल्याला गरज असेल, इफ रिक्वायर्ड, जेव्हा कार्बोहायड्रेटची कमी पडली आपल्या बॉडीला, तेव्हा काय होतं, तेव्हा प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा, ग्लुकोजमध्ये होतं. आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. पण कधी, जेव्हा आपल्याला कार्बोहायड्रेट कमी पडलं तेव्हा. ओके. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. आता खूप स्टुडंट वगैरे असतात किंवा खूप मुलं वगैरे असतात बेटा की त्यांना हे ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे थोडंसं समजत नाही. तर सिंपल आहे बेटा, जेव्हा आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट कमी पडतं तेव्हा प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा, ग्लुकोजमध्ये होतं. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. ओके. काही अडचण कोणाला, ठीक आहे, व्हेरी गुड. चलो, तर आता हे कशाबद्दल बघितलंय आपण, प्रोटीन बद्दल बघितले. आता प्रोटीनचे दुसरे पण काही पॉईंट्स आहेत बेटा, जसं की प्रोटीनचं कन्वर्जन अमायनो ॲसिडमध्ये होतं आणि अमायनो ॲसिडपासून काही आपल्या बॉडीचे जे काही ऑर्गन्स आहेत, मसल आहेत, ते त्यांना लागणारे प्रोटीन्स बनवतात. तर ते कुठले कुठले प्रोटीन्स वगैरे आहेत, तर ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर बेटा याच्या पहिलेचं व्हिडिओ बघा, लेक्चर नंबर 1, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल माहिती होईल. ओके. सो तिसरा मॅक्रोन्यूट्रिएंट कोणता आहे, फॅट आहे. तर चला फॅट बद्दल बघूया. फॅट, तर फॅट आपल्याला कशापासून भेटतं, तर सिंपल आहे बेटा, फॅटी किंवा आपल्याला ऑइली सबस्टन्सेस पासून. कशापासून, ऑइली सबस्टन्सेस पासून काय भेटतं आपल्याला, फॅट भेटतं. ठीक आहे. आता फॅट म्हणजे काय बेटा, हे कशापासून बनतं, तर फॅटी ॲसिड. फॅट कशापासून बनतं, फॅट किंवा फॅट कशाला म्हणतो आपण, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलच्या मध्ये जे बॉन्ड असते त्याच्यापासून काय बनतं बेटा, फॅट बनतं. ओके, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं बेटा, आफ्टर डायजेशन, मग लगेच काय, साधी गोष्ट आहे, फॅट कशापासून बनतं, तर फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल पासून काय बनतं, फॅट किंवा याच्या बॉन्ड पासून काय बनतं, फॅट बनतं. तर सिंपल आहे, फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर किंवा आफ्टर डायजेशन याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. ओके. तर सोर्सेस झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर डायजेशन कशामध्ये कन्वर्ट होतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघूया की 1 ग्राम ऑफ द
फॅट पासून आपल्याला किती एनर्जी भेटते? 1 ग्राम ऑफ द फॅट पासून आपल्याला किती एनर्जी भेटते? तर 1 ग्राम ऑफ द फॅट पासून आपल्याला भेटते 9 किलो कॅलरी एनर्जी. तर सगळ्यात जास्त एनर्जी कशापासून भेटते? तर फॅट पासून. कारण काय की कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटत आहे. 1 ग्राम ऑफ द प्रोटीन पासून आपल्याला भेटत आहे अगेन 4 किलो कॅलरी, आणि 1 ग्राम ऑफ द फॅट पासून किती एनर्जी भेटते? 9 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला भेटते. ओके, एवढं समजतंय बेटा? चलो, तर आता त्याच्यानंतर जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ऑफ फॅट झालं तर त्याचं काय होतंय? जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ऑफ फॅट झालं बेटा तर ते कुठं स्टोअर होतंय? तर ते स्टोअर होतंय ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. तर एक्सेस ऑफ फॅट जर आपल्या बॉडीमध्ये झालं तर ते कुठं स्टोअर होतंय? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, तर लक्षात ठेवायचं एक्सेस ऑफ फॅट ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये स्टोअर होते. आता ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे आहेत बेटा? तर ते आपल्या स्टमकवर असतात, आणि म्हणूनच आपल्याला धेरी सुटते, कारण तिथे काय असतं बेटा? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर होतं? फॅट. ओके, ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला थोडंसं फास्ट वाटत असेल बेटा तर थोडंसं थांबू बघा. थोडं जेवढं समजलं तेवढं समजलं, तसं तुम्ही काय करा बेटा? पुढं जायचं. ओके, ठीक आहे. चलो, आता आपल्याला बघायचं आहे मेनली मायक्रो न्यूट्रियंट बद्दल. आता फॅटी ॲसिडचे दुसरे काय फॅटी ॲसिडचे काही युजेस आहेत बेटा, जसं की फॅटी ॲसिड पासून काय बनतं? जे काही ॲक्झॉनची जे काही कव्हरिंग असते ते कशापासून बनते बेटा? फॅटी ॲसिड पासून बनते. चला आता बघूनच घेऊया. थोडंसं बघितलं फॅटी ॲसिड बद्दलच तर मग संपूर्ण. ओके, चलो. फॅटी ॲसिड काय बेटा? फॅटी ॲसिडचे युजेस कुठले आहेत? तर ॲक्झॉनची जे काही न्यूरॉन सेल 9th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेलं आहे. काय? न्यूरॉन सेल बघितलेलं आहे. हे जे न्यूरॉन सेल आहे याचं हे काय बेटा? ॲक्झॉन आहे, आणि हे जे ॲक्झॉनची कव्हरिंग आहे ते कशाने बनते बेटा? तर फॅटी ॲसिड पासून बनते. ओके, त्याच्यानंतर हे बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे. सेलला काय असतं बेटा? सेल मेम्ब्रेन असतं. तर कन्सिडर दॅट दिस इज द सेल, आणि याचं जे काही मेम्ब्रेन आहे तर हे कशापासून बनतं बेटा? फॉस्फोलिपिड. कशापासून बनतं? फॉस्फोलिपिड. आणि हे जे फॉस्फोलिपिड आहे ते कशापासून बनतं बेटा? तर ते बनतं कशापासून? फॅटी ॲसिड पासून. कशापासून? फॅटी ॲसिड पासून बनतं. ओके, आता त्याच्यानंतर आता फॅटी ॲसिड पासून दुसरं काय बनतं? तर बेटा प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे, हे जे इस्ट्रोजन हे जे काही हार्मोन्स आहेत हे कशापासून बनतात? तर हे फॅटी ॲसिड पासून बनतात. आणि हे जे 4 हार्मोन आहेत हे कुठले? रिप्रोडक्टिव्ह हार्मोन म्हणू शकतो आपण, कारण काय की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये याचं काम असतं. ओके, ठीक आहे. चलो, तर आता आपल्याला आपण बघितलेलं आहे मॅक्रो न्यूट्रिएंट, थोडंसं रिकॅप घेतलेलं आहे. आता आपल्याला मेन टॉपिकवर जायचं आहे या व्हिडिओच्या, दॅट इज नथिंग बट मायक्रो न्यूट्रिएंट. ओके, चलो. या व्हिडिओमध्ये जर थोडंसं फास्ट झालं असेल कशाबद्दल? मॅक्रो न्यूट्रिएंट बद्दल, तर मागच्या व्हिडिओमध्ये थोडंसं व्यवस्थित आणि स्लो घेतलेलं आहे. तर तुम्ही काय करा बेटा? लेक्चर नंबर 1 बघा. ओके, फॉर मॅक्रो न्यूट्रिएंट. नाव वी हॅव टू टॉक अबाउट द मायक्रो न्यूट्रिएंट. कशाबद्दल बघायचं आपल्याला? मायक्रो न्यूट्रिएंट बद्दल. आता मायक्रो न्यूट्रिएंट कन्सिस्ट ऑफ व्हायटामिन्स आणि दुसरं काय? मिनरल्स. काय बेटा? मिनरल्स. ओके, तर चला व्हायटामिन्स आणि मिनरल्स बद्दल आपण थोडंसं बघूया बेटा. तर लक्षात ठेवायचं, आता हे जे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे बेटा इथं काय? तर मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लेमेशन ऑर अल्सरेशन इन माउथ. की जेव्हा आपलं कधी कधी काय होतं की आपल्या माउथमध्ये काय होतं? थोडंसं जळजळ होतं, किंवा आपल्या छातीमध्ये काय होतं बेटा? जळजळ होतं, आणि तेव्हा आपण हॉट फूड वगैरे खात नाही. ते कशामुळे होतं बेटा? तर ते होतं डिफिशियन्सी ऑफ द विटामिन. काय कशामुळे? डिफिशियन्सी ऑफ द विटामिन. कुठलं विटामिन बेटा? बी कॉम्प्लेक्स. कुठलं? विटामिन बी कॉम्प्लेक्स. या विटामिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? तर
अल्सरेशन होतं किंवा इन्फ्लेमेशन होतं आणि म्हणूनच आपण हॉट फूड खात नाही किंवा आपल्याला खाऊ वाटत नाही. ओके. सेकंड क्वेश्चन आहे बेटा की सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर ॲडॉलसन्स. तर लक्षात ठेवायचं बेटा, तर चाइल्डहुड पासून किंवा ॲडॉलसन्स पासून जे काही स्टुडंट असतात किंवा काही मुलं वगैरे असतात त्यांना काय नाईट ब्लाइंडनेस होतं, संध्याकाळी दिसत नाही. ओके, ठीक आहे. तर मग आता हे बघा बेटा, जेव्हा नाईट ब्लाइंडनेस होतं तेव्हा आता जेव्हा आम्ही लहान होतो बेटा, जेव्हा त्याला आपण रातंधळेपणा म्हणतो मराठीमधून, आम्ही लहान असताना आमची आई किंवा आमचे वडील काय करत असते की 5 घरी भाकरी मागायला लावत असते आणि तेच भाकरी आम्हाला खायला लावत असते. ते काहीतरी म्हणजे पहिल्याच्या जमान्यापासून आलेली रीत वगैरे असेल बेटा. बट बेसिकली हे जे नाईट ब्लाइंडनेस होतं कशामुळे होतं? विटामिन एच्या डिफिशियन्सीमुळे. कशामुळं? विटामिन एच्या डिफिशियन्सी. कशामुळं? विटामिन एच्या डिफिशियन्सी. लक्षात ठेवायचं बेटा, विटामिन एच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? नाईट ब्लाइंडनेस. ओके, क्लिअर. आता बघा थोडंसं पुढे बघूया विटामिन्स बद्दल. तर विटामिन्स हे जे असतात किंवा आपण व्हायटामिन्स म्हणा बेटा, इट्स टोटली अप टू यू. तर व्हायटामिन्स जे असतात बेटा, देर आर 2 टाइप ऑफ व्हायटामिन्स. द फर्स्ट वन इज वॉटर सॉल्युबल अँड द सेकंड वन इज फॅट सॉल्युबल. आता फॅट सॉल्युबल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हायटामिन्स म्हणजेच काय बेटा? तर व्हायटामिन्स आर अ ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाऊंड. हे काय आहेत? हेटेरोजिनस कंपाऊंडचे ग्रुप आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड. यालाच आपण काय म्हणतो? ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाऊंड. यालाच काय म्हणतो? व्हायटामिन्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड एकत्र आले आणि त्यालाच आपण म्हणतो काय? व्हायटामिन्स म्हणतो. आणि हे जे कंपाऊंड जर आपल्या बॉडीला कमी पडले तर त्याच्यामुळे काय होतं की जे काही आपल्या बॉडीमध्ये चालणारे प्रोसेसेस आहेत ते काय होतात बेटा? थोडंसं अडचण येते, व्यवस्थित काम करत नाहीत. ओके, ठीक आहे. आता दोन प्रकारचे काय आहेत बेटा? व्हिटॅमिन्स, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स आणि फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स. बट टोटल किती व्हिटॅमिन्स आहेत? व्हिटॅमिनचे प्रकार आहेत तर ABCD आणि काय? ABCDEK. काय? ABCD. अरे ABCD बोल रहे हैं क्या? ABCDE और K. तो क्या होता है बेटा? ABCDEK. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे बघा ADEK काय आहेत? फॅट सॉल्युबल आहे. तर ADEK काय आहेत बेटा? ADEK. ए देख, इधर देख, इधर देख, पढ़ना है तो. ओके, ठीक है. आणि त्याच्यानंतर वॉटर सॉल्युबल कुठले आहेत बेटा? BC. क्या आहेत बेटा? BC. गाली नाही बेटा, ये क्या है? विटामिन है. ओके, ठीक आहे. तर वॉटर सॉल्युबल विटामिन कोणते आहेत? BC आहेत. आणि फॅट सॉल्युबल कोणते आहेत बेटा? ए देख. तर लक्षात ठेवायचं, फॅट सॉल्युबल ए देख आणि वॉटर सॉल्युबल BC. ओके, ए देख BC. टोटल किती विटामिन आहेत? 6. ओके, लक्षात ठेवायचं. आता हे बघा बेटा, ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि त्या ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलमध्ये काय तयार होतं? FADH2 आणि NADH2. काय तयार होतं? FADH2. FADH2 क्या होता है? मैं बताता हूँ FADH2 क्या होता है, टेंशन मत ले. FADH2 आणि NADH2. ओके, नाडो फाडो किंवा तुम्ही म्हणू शकता नाद फाड, काय बी म्हणू शकता, फक्त लक्षात ठेवायचं बेटा. ओके, आपल्याला हे ट्रिक काय लक्षात ठेवायचं आहे? नाडो फाडो. ओके, ठीक आहे. तर हे जे FADH2 आणि NADH2 काय आहेत बेटा की कुठं तयार होतात? हे क्रेब सायकल आणि कशामध्ये? ग्लायकोलिसिसमध्ये होतात. तर क्रेब सायकल आणि ग्लायकोलिसिसमध्ये FADH2 आणि NADH2 होतात. आणि हे जे NADH2 आणि FADH2 आहेत बेटा, हे कशापासून तयार होतात? विटामिन बी पासून. कशापासून बेटा? विटामिन B2. आणि हे जे NADH2 आहे हे विटामिन B3 पासून. आणि हे विटामिन B2 ला काय म्हणतो आपण? रायबोफ्लॅविन. कुठलं? रायबोफ्लॅविन. ठीक आहे. आणि हे जे विटामिन B3 आहे त्याला काय म्हणतो? निकोटिनॅमाइड. ओके, निकोटिनॅमाइड. ओके, ठीक आहे. नको तिनं मारील, निकोटिनॅमाइड. ओके, तर लक्षात ठेवायचं. ओके, चलो. तर हे काय बघितलं आपण? कशाबद्दल बघितलं आपण? विटामिन बद्दल बघितलंय. तर आता आपल्याला बघायचं आहे मिनरल्स बद्दल. ओके, जास्ती काही नाही आहे बेटा, लॉंग टॉपिक नाही आहे, थोडं
2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. ठीक आहे, मिनरल्स काय तेवढं मोठा टॉपिक नाही आहे. चलो, तरी पण आपण थोडंसं फास्ट घेत आहोत. चलो, आता हे बघा, मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. आता खूप वेळेस काय होतं की आपलं तोंड कोरडं पडतं. का होतं बेटा? कारण काय, समजा जर आपल्या बॉडीला कधी काय वॉटर कमी पडलं तर काय होतं बेटा, ड्रायनेस महसूस करतो आपण. काय ड्रायनेस फील होतं आपल्याला. कारण काय की समजा जर रेस्पिरेशनमुळे जर समजा वॉटर आपल्या बॉडीमधलं जर बाहेर पडलं किंवा कुठल्याही कारणानुसार जर आपल्या बॉडीतलं वॉटर जे आहे बाहेर पडलं तर आपण काय करतो बेटा, आपल्या बॉडीला वॉटर कमी पडतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला तोंड कोरडं पडतं. आणि म्हणूनच आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण बाहेरून फिरून येतो, ठीक आहे, स्टुडंट काय करतात किंवा जे काही छोटे वगैरे मुलं असतात दुपारी उन्हामध्ये खेळायला जातात आणि खेळून घरी आल्यानंतर पप्पाचे रट्टे खातात बेटा. तर तेव्हा काय होतं की तोंड कोरडं पडतं. कारण काय की जे काही आपल्या बॉडीमधलं वॉटर आहे इन द फॉर्म ऑफ स्वेट बाहेर पडतं आणि आपल्या बॉडीला वॉटर कमी पडतं. तर म्हणूनच काय होतं की आपलं तोंड कोरडं पडतं आणि आपण पाणी पिल्यानंतर जे काही वॉटर आहे ते मेंटेन होतं. सेकंड आहे काय, ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन फ्रिक्वेंटली गिवन टू द पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. बोली तो क्या रे बाबा, सुबह सुबह जाना रे बाबा. ओके, तर बेटा लूज मोशन म्हणजेच काय की हगवण लागते आपल्या मराठी भाषेमध्ये. लय भयानक मराठी भाषा आपली. ठीक आहे, तर ओरल रिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा काय करतो आपण, निंबू पाणी. काय करतो, निंबू पाणी. कारण कशासाठी पितो बेटा, जेव्हा काय होतं ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन, जेव्हा काय होतं बेटा हगवण लागते तेव्हा जे काही वॉटर आहे आपल्या बॉडीमधून खूप सारं बाहेर पडतं. त्याच्यामुळं आपल्या बॉडीला वॉटर कमी पडतं आणि हगवणीसोबत म्हणजे जे काही वॉटरी स्टूल बाहेर पडतं त्याच्यासोबत काय की इलेक्ट्रोलाइट सुद्धा बाहेर पडतात. म्हणजे जसं की सोडियम असो, क्लोरीन असो, हे सुद्धा काय पडतात बेटा, बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीला काय कम पडतं, एकतर वॉटर कम पडतं आणि इलेक्ट्रोलाइट कम पडतात. म्हणून आपण काय करतो, लिंबू पाणी पितो आणि त्याच्यामध्येच काय असतात, इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर. आणि काय होतं, आपल्या बॉडीचं वॉटर मेंटेन होतं. ओके, चलो. त्याच्यानंतर काय की आपल्या बॉडीमध्ये किती वॉटर असते बेटा, अबाउट 65 to 70% वॉटर आपल्या कुठं असते बेटा, बॉडीमध्ये असते. तर आपली बॉडी नुसतं पाण्याने भरलेली आहे. ठीक आहे, 65 to 75% काय असते, वॉटर असतं. ओके, ठीक आहे. चलो, तर आता बघा, ईच सेल कंटेन 70% वॉटर वेट बाय वेट. आता म्हणजे काय, ईच सेल कंटेन 70% वॉटर बाय वेट, 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजेच काय की आता हे एक सेल आहे. ठीक आहे, तर याचं वेट किती आहे बेटा, म्हणजेच याच्यामध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचं वेट किती आहे, या टोटल सेलच्या वेटच्या 70% आहे. किती आहे, 70% आहे. आणि त्याच्यानंतर बघा की जे काही ब्लड प्लाझ्मा असते, काय आपलं जे काही ब्लड असते बेटा त्याच्यामध्ये काय असते, प्लाझ्मा असते. आता वेगवेगळे कंपोनंट असतात आता ब्लडचे, पण त्याच्यापैकी एक काय आहे बेटा, प्लाझ्मा असते. आणि त्या प्लाझ्मामध्ये किती वॉटर असते बेटा, 90% वॉटर असते. किती, 90% वॉटर असते. कशामध्ये, ब्लड प्लाझ्मा मध्ये. ओके, त्याच्यानंतर ओके, आता फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन देर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. जर आपल्या बॉडीमध्ये जर वॉटर कमी पडलं तर त्याच्यामुळे काय होते, जे काही आपल्या बॉडीचे ऑर्गन आहेत ते काम करणं बंद करू शकतात. त्याच्यासाठी काय करायचं बेटा, भरभरून पाणी प्यायचं. ओके, ठीक आहे. चलो, आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे बेटा वॉटर इज एसेन्शियल अलॉंग विथ अबव मेन्शन न्यूट्रियंट, फायबर आर ऑल्सो एसेन्शियल न्यूट्रियंट्स. ठीक आहे, हे बघा बेटा, तर जे काही आपण आतापर्यंत न्यूट्रियंट बघितले त्याच्या सोडून दुसरं काय गरजेचं आहे, फायबर सुद्धा गरजेचं आहे. फायबर जे असतात बेटा ते काही डायजेस्ट होत नाहीत, पण ते डायजेशन होण्यासाठी काय करतात, मदत करतात. म्हणून फायबर आपल्याला गरजेचं आहे बेटा, फायबर हे आपल्याला गरजेचे असतात. ओके, ठीक आहे. इनफॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्सेस अँड इजेशन. इजेशन म्हणजे काय बेटा, परसा करायला जाणे सकाळी सकाळी. ओके, चलो. आता बघा, इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्स. सो वी ऑब्टेन द फायबर फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट आणि सीरस. कशापासून भेटतात आपल्याला फायबर्स, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट आणि सीरस. तर सकाळी सकाळी परसा करायला गेल्यानंतर व्यवस्थित जर येत नसेल तर काय करायचं बेटा, फायबर खायचं. कारण त्याच्यामुळे काय होतं, डायजेशन बी व्यवस्थित होतं आणि जे काही काय होतं, इजेशन सुद्धा व्यवस्थित होतं. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे ऑल द फूड कंपोनंट. मॅक्रोन्यूट्रियंट सुद्धा बघितलेलं आहे आणि मायक्रोन्यूट्रियंट सुद्धा बघितलेलं आहे. तर बेटा
आपण आरंभ एज्युकेशनल अकॅडमीतर्फे ऑल द 10 स्टँडर्डचं सिलेबस यूट्यूबवर अपलोड करणार आहोत. दिस इज द सेकंड व्हिडिओ आणि अपकमिंग व्हिडिओ उद्या येणार आहे. त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत रेस्पायरेशनबद्दल बेटा. ठीक आहे, तर लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आरंभ एज्युकेशनल अकॅडमीची नवीन बॅच येणाऱ्या 17 मार्च रोजी चालू होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आरंभ एज्युकेशनल अकॅडमीला भेट द्या.